हाय मैत्रिणींनो, कशा आहात? तर मी बनवणार आहे आज भरल्या वांग्याची भाजी. त्यासाठी वांगे चिरून घेतलेले आहेत, इथे पाण्यात टाकलेले आहेत. चिरून पाण्यात टाकायचे म्हणजे काळे पडत नाहीत वांगे. नंतर कढईत शेंगदाणे भाजून घेते इथं. शेंगदाणे लाल भाजून घ्यायचे. नंतर थोडेसे धने पण अर्धा चमचाच घेतलेत धने मी. धने पण छान असे कोरडेच तेल न टाकताच भाजून घ्यायचे म्हणजे चांगले बारीक होतात मिक्सरला. नंतर थोडंसं खोबरं पण घ्यायचं, 1 चमचा घ्यायचा. खोबरं पण छान लाल होईस्तोवर भाजून घ्यायचं. शेंगदाणे, धने, खोबरं, थोडासा लसूण, कोथिंबीर हे सगळं मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचं. इथे मी मिक्सरला बारीक करून घेतलेले. नंतर एका प्लेटीत घ्यायचं ओतून ते. त्याच्यात थोडीशी हळद टाकायची. ही सुहाणा पावडर आहे. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं. आणि 1 चमचा तेल. छान मिक्स करून घ्यायचं. थोडासा गरम मसाला पण मी टाकलेला आहे. आणि मी आज बनवणार आहे मातीचं भांडं असतं ना आपलं, विकत भेटलंय मला, म्हणजे खूप दिवसापासूनची इच्छा होती घेण्याची. ते मी आणलेलं आहे. मातीच्या भांड्यात बनवणार आहे. त्याला गरम करून घ्यायचं. नंतर थोडेसे जिरे टाकायचे त्याच्यात. 1 कांदा चिरून घेतलेला आहे, तो पण टाकलेला आहे मी. बघूत म्हटलं कसं होतंय या मातीच्या भांड्यामध्ये. कांद्याला पण छान लाल होईस्तोवर परतून घ्यायचं. नंतर जे मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे ते वांग्यामध्ये भरून घ्यायचं आपल्याला. कांदा छान तळला गेला की लगेच ते वांगे त्या भांड्यात मी टाकून घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करत जा. छान वांग्याला थोडंसं झाकण ठेवून परतून घ्यायचे वांगे पण. तेलामध्ये तळून घ्यायचे वांगे छान असे. आणि जे उरलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ते पण मी थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून टाकलेले. नंतर थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे. आणि वाटणामध्ये पण कोथिंबीर असेल तर मी भरपूर वापरते कोणत्याही भाजीला. बघू शकता भाजी कशी झालेली आहे आपली. भाजीवर नंतर थोडंसं झाकण ठेवून कमी गॅसवर शिजवून द्यायची भाजी. आता चांगल्या प्रकारे वांगं शिजलेलं आहे. गॅस बंद करून मी त्या भांड्यातच ठेवणार आहे वांगं तसंच. थोडंसं घेणार आहे साईडला फक्त.